नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत। 2025 मध्ये आतापर्यंत जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यावरती आपण सर्व प्रश्न काढलेले आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने भीमराव पानसाळे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने। पहा मित्रांनो, हा जो पुरस्कार सोहळा आहे हा कुठे पार पडला? तर मुंबई या ठिकाणी 5 ऑगस्ट 2025 रोजी हा पुरस्कार सोहळा हा पार पडलेला आहे। तर हे सुद्धा लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 ने। चला आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, हे जे पुरस्कार आहे 2024 ते 2025 मध्ये देण्यात आलेले आहेत। तर हा पुरस्कार काजोल देवगन यांना मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चित्रपती कै व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने महेश मांजरेकर आणि मुक्ता बर्वे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या PDF मध्ये पाहायला मिळतील। ज्यांनी कोणी आपली करंट अफेअर्सची PDF घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा आपला प्रश्न आहे, 2025च्या GP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने डॉक्टर व्ही नारायणन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। कोण आहेत मित्रांनो डॉक्टर व्ही नारायणन? तर हे आहेत इस्रोचे अध्यक्ष, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा शाहरुख खान यांना मिळालेला आहे त्यांच्या जवान या चित्रपटासाठी, आणि विक्रांत मेसी यांना मिळाला त्यांच्या 12वी फेल या चित्रपटासाठी। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर पहा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे त्यांच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी। चला नेक्स्ट क्वेश्चन, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? पहा मित्रांनो, या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा श्यामची आई या चित्रपटास मिळाला आहे। आणि मित्रांनो, या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार हा कथल या चित्रपटास मिळाला आहे। तर हे सुद्धा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑक्टोबर 2025 ची संपूर्ण चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जसे की मित्रांनो मंथली क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत, आणि त्याचबरोबर पुरस्कार सन्मान, महत्त्वाच्या नियुक्त्या, मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे युद्ध सराव, त्याचबरोबर खेळ चालू घडामोडी, असे बरेचसे टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ही PDF आपली वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो, ही PDF पेड PDF आहे, म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार कशाला मिळाला? तर गॉड कल्चर अँड ह्युमन याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार 2025। चला नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच देशातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, किती खासदारांना सन्मानित करण्यात आलेले आहे देशातील? तर 17 खासदारांना संसद रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील 7 खासदार आहेत, तर हे सुद्धा लक्षात ठेवा। नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने अमोल पालेकर यांना सन्मानित करण्यात आले।
मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहतो ते सर्व प्रश्न हे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात। सर्व प्रश्न हे एक्झाम ओरिएंटेड आहेत, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात। असे सर्व प्रश्न आपण घेत असतो आणि त्याच प्रकारे आपली PDF सुद्धा आहे। तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका। त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आधीच दिलेली आहे, PDF कशी घ्यावी त्यासंबंधी। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पहा। किती संसदीय स्थायी समिती यांना संसद रत्न हा पुरस्कार दिला गेला आहे? तर 2 समित्यांना देण्यात आलेला आहे संसद रत्न हा पुरस्कार। चला नेक्स्ट क्वेश्चन। डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार मित्रांनो नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे। डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार। मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब 2025 कोणी जिंकला आहे? तर हा किताब विदू इशिका यांनी जिंकला। मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब 2025। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न। ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहा मित्रांनो, नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले आहे। 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून आपल्या सबस्क्राइब करून घेतला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला पुढचा प्रश्न पहा। कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे? तर कोणी जिंकला? तर दीपिका सेहरावत यांनी जिंकला आहे। भारतीय महिला खेळाडू आहे, ही हॉकीपटू आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा। तिने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार 2025 हा जिंकला आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे। पेन पिंटर प्राइज 2025 साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्कारासाठी लीला अबोलेला यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा आपला प्रश्न पहा। मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार मित्रांनो प्राजक्ता माळी यांना मिळालेला आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा महेश मांजरेकर यांना मिळालेला आहे। तर हे दोनही पॉइंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वॉल्वेट्सिया मिराबिलिस प्रदान करण्यात आला? तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या देशाचा आहे? तर हा पुरस्कार नामिबिया या देशाचा आहे। तर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले, तर लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे। सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले। ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन। 2025 ला मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला? तर 2025 चा मिस वर्ल्डचा किताब हा ओपल सुजाता यांनी जिंकला आहे। एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रविभूषण देण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा जो पुरस्कार आहे मित्रांनो मित्रविभूषण हा श्रीलंका या देशाचा आहे, जो की एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलेला आहे। मार्च 2025 मध्ये 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला आहे? पहा मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा 2024 चा आहे, जो की 2025 मध्ये देण्यात आलेला आहे। तर हा पुरस्कार भद्रेश दास यांना मिळाला, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन। 2025च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनोरा या चित्रपटास मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा। आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना मिळाला। 2025 चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर कोणाला मिळालेला आहे मित्रांनो 59वा ज्ञानपीठ पुरस्कार? तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला। 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे?
तर 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार हे देण्यात आले 2025 मध्ये। त्यामध्ये मित्रांनो 7 आहेत पद्मविभूषण, 19 आहेत पद्मभूषण आणि 113 आहेत पद्मश्री। नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर कोणी जिंकला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार? तर बानू मुश्ताक यांनी जिंकला आहे। प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार लियू जियाकुन यांना देण्यात आलेला आहे। प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे। मे 2025 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून आपला सबस्क्राइब करून घेतला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 किंवा 2025 संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।